मुलीच्या लग्नामध्ये मामा महत्वाची भूमिका बजावतो, पण कोल्हापुरात मात्र एक वेगळा शकुनी मामा पाहायला मिळाला। भाचीने आपल्या मर्जी विरोधात लग्न केल्यामुळे मामानं टोकाचं पाऊल उचललं। काय केलं या मामानं बघूया। नेमकं कोल्हापुरात काय घडलं त्याबद्दलचा एक रिपोर्ट। भाचीच्या लग्नात मामाचं विघ्न। लग्नाच्या जेवणात मामानं कालवलं विष। मर्जी विरोधात लग्न केल्यानं मामाचा प्रताप। कोल्हापूर जिल्ह्यातल्या उतरे गावात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभात मामानं मोठा प्रताप केला। आपल्या मर्जी विरोधात भाचीनं लग्न केल्यानं संतापलेल्या मामानं पाहुण्यांसाठी बनवलेल्या जेवणात विष कालवलं। महेश पाटील असं मामाचं नाव आहे। भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामानं विषारी द्रव्य टाकलं। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उतरे गावातली घटना। मर्जी विरोधात भाचीनं लग्न केल्यानं मामाचा अजब कारनामा। जेवणात विषारी औषध टाकताना अनेकांनी पाहिल्यानं अनर्थ टळला। पन्हाळा पोलीस ठाण्यात मामा विरोधात गुन्हा दाखल। सदर गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केला असून जेवणाचे सॅम्पल्स तसेच जो विषारी पदार्थ किंवा फिनेल जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात केमिकल अनालायझर पाठवून त्या संदर्भात विषारी पदार्थ कोणता होता आणि त्यापासून मनुष्याला हानी होती का नाही या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आरोपीची जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे। आरोपीच्या शोधाकरता पन्हाळा पोलीस स्टेशनकडून एक टीम पाठवण्यात आलेली आहे। उतरे गावातल्या विचित्र घटनेमुळे लग्न सोहळ्यातल्या पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घरच्या आणि मामाच्या इच्छेविरुद्ध भाचीनं प्रेमविवाह केल्यानं मामानं थेट सोहळ्यासाठी आलेल्या पै पाहुण्यांच्या जेवणात विषारी द्रव्य घालून सर्वांचाच जीव धोक्यात घालण्याचं काम केलं। सध्या पोलिसांनी वेगवेगळी तपास पथकं तयार करून मामाचा शोध सुरू केलाय। पण शकुनी मामाच्या या कृत्यानं पाहुण्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।